पहिला चेंडू थोडासा कौशल गुरवणे दिशाहीन फेकला, ज्याच्यावरती मात्र बोनस स्वरूपात ओम साईराज बीड संघाची धावसंख्या उभारली गेली, जिथे मात्र कोणतीही बॅट न झलकावता मात्र या ठिकाणी श्रीगणेश धावसंख्येचा झाला. आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या क्षणी कौशल गुरवणे धावबादच्या स्वरूपात नैनिश फलंदाजाला परतवलंय. पहिला झटका दिला ओम साईराज बीड या संघाला. वन डाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालाय तो प्रशांत. फार चांगली गोलंदाजी राईट ऑन ब्लॉकला पाहायला मिळाला, कारण इथे वैशिष्ट्य आहे, कारण या खेळाडूंकडून अशा अपेक्षा नसतात. काल आपण पाहिलं होतं की सागर लदगेने एक झेल ड्रॉप केला मैदानात, त्याच्यानंतर सहजरित्या तो झेल होता परंतु तो ड्रॉप केला. परंतु पहिला चेंडू ज्यावेळी दिशाहीन गोलंदाजी केली कौशल गुरवणे, त्यावेळी आशा नव्हत्या, परंतु अशा वेळी कारण आपण म्हणतो की कडाव एक्सप्रेस ज्या नावाने गणली जाते ती कौशल गुरवची गोलंदाजी आहे, आणि इथे मात्र आता तीच गोलंदाजी पाहायला मिळाली. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पाहतोय सरळरित्या मात्र यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाताना दिसून आलाय, जेणेकरून मात्र आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. संत गतीची सुरुवात नक्की झाली, परंतु या संत गतीला ब्रेक लागलाय, कारण एकच धाव धावपळकावरती आहे, जी मात्र पहिल्या चेंडूवरती वाईडची पैकी झाली होती कौशलच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आलेत. फार चांगला कमबॅक कौशल गुरवचा या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका विकेटचं नुकसान तर आलंय, नैनिशला परतवलंय त्याने, मोठा झटका दिला नैनिशच्या स्वरूपात. आणखी एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतो. इथे मात्र काय घडतंय, इथे हिट विकेट मला वाटते पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी आणखी एका फलंदाजाला परतावा लागेल. या ठिकाणी पाहायला गेला तर थोडासा विचार करावा लागतोय. ज्याची आतुरतेने वाट पाहिली बीड संघाने तो मात्र मैदानात दाखल होत आहे. दरम्यान आमचे नक्कीच या स्पर्धेचे लीडिंग कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे रुपेश डोळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम, कारण कालचा दिवस आपण पाहिला होता, फार चांगली एक जांभिवलीच्या मैदानावरती नेवाली संघाची एक रणनीती पाहायला मिळाली होती. पहिला सामना अप्रतिम आला, खरोखर आहे चांगली गोलंदाजी पाहिली, परंतु सेकंड राऊंडमध्ये हार पत्करावी लागली होती. परंतु एक चांगला दैदिप्यमान खेळ त्यांच्या माध्यमातून काल आपण कालच्या नाईट स्पर्धेत पाहिला, अर्थात खालापूर जांभिवली वनवाटीच्या मैदानावरती या स्पर्धा आहेत. दरम्यान जाऊया कौशल गुरवच्या गोलंदाजीकडे. इथे मात्र ऋषिकेश कर्णुकची अत्यंत वाट पाहिली, ते ऋषिकेश कर्णुक मैदानात दाखल झाले. 2 विकेट जरी गमावल्यात, परंतु संघाच्या परिस्थितीला एक ढासळती धुरा आता त्याला सांभाळायची आहे. म्हणजे एक नक्कीच या धुरेला उंचीवरती नेऊन ठेवणार का ऋषिकेश कर्णुक आपण पाहतोय. फार चांगला बॅट्समन, सध्या बीड संघाचा एक आधारस्तंभ म्हणायला हरकत नाहीये, परंतु कौशल गुरवचा पुढचा चेंडू त्याचा सामना करणार तो. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी झाली, बॅकअप आला नाहीये. जसा फलीचा वेध आला, चेंडू ज्या गतीने फेकला गेला त्याच गतीने मात्र फळी भिरकावली, परंतु थोडासा संपर्क आल्याच्या कारणाने हा चेंडू सरळरित्या लॉंग स्टॉपच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र येतोय चौकार. ही खासियत आहे, कारण मित्रांनो असं म्हटलं जातं ना की संघाचा आधारस्तंभ असं म्हटलं जातं, कुटुंबातली व्यक्ती फार मोठी व्यक्ती जी असते, जिच्यावरती सर्व जबाबदारी असते, तसंच इथे बीड संघाची जबाबदारी ऋषिकेश कर्णुक वरती पाहायला मिळते. इथे आणखी एक फटका येतोय, परंतु या क्षणी प्रयत्न केले जातात. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाणार आणि दुसरी सुद्धा पूर्ण झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धावींच्या मदतीने या ठिकाणी पहिलं षटक समाप्ती पथावरती आलंय. पहिल्या षटकाच्या अंती 2 विकेटचं नुकसान आणि 7 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार बिग फाईट मॅच सध्या आपण पाहतोय, कारण या क्षणी पाहायला गेला तर मी मगाशीच आलेल्या म्हटलं होतं की एकीकडे कर्जतचा उद करणारा शिवशक्ती कडाव संघ, तर दुसरीकडे खालापूरमध्ये ज्याचा नावलौकिक आपल्याला पाहायला मिळतोय तो ओम साईराज बीड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दरम्यान या एका षटकाच्या समाप्तीअंती 7 आकडा फार काही सांगून जात आहे, परंतु इथे 2 विकेट गमावल्या, जिथे नैनिश आणि हरीश ही सलामीची, नैनिश आणि प्रशांत ही दोन्ही फलंदाज ज्यावेळी तंबूच्या दिशेने रवाना झाले त्यावेळी मात्र संकटात धावून येणारा ऋषिकेश आपण पाहिलाय. पहिलं षटक संपलंय, सांघिक कोट्यातला दुसरं षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
सांघिक कोट्यातला दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती भावेश गायकवाड आपल्याला पाहायला मिळतंय. पंच जरा स्पीड करायला सांगा. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सागर भोईर आणि लेग अंपायर आपण पाहतोय देवा भोईर. बावेचा षटकातील पहिला चेंडू असेल ज्याचा सामना करेल तो फलंदाज हरेश. सलामीला गेलेला फलंदाज आहे. मैदानावरती अजून कोणती त्याला संधी आली नव्हती. आता मात्र षटक संपला, स्ट्राईक रोटेट झाली आणि इथे मात्र या ठिकाणी संधी मिळते आणि फार चांगला फटका या ठिकाणी संधीचं सोनं केलंय ते मात्र हरेशच्या फलंदाजाने. मोठा फटका येतोय आणि या फटक्याने मात्र चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट. बिग हिट षटकार, आजच्या दिवसातला पहिला षटकार. भावेश गोलंदाजीवरती आले. तिथे विचार करायला गेला तर कौशल गुरावच्या नंतर त्या गोलंदाजीला एक विचारपूर्ण गोलंदाजी करणं गरजेचं असताना मात्र इथे थोडा चुकीचा चेंडू फेकला. रडारमध्ये चेंडू आला, सरळरित्या भिरकावला पंचांच्या डोक्यावरून. आणखी एक चेंडू. आता मात्र थोडीशी डिलिव्हरी स्लोवर दिली गेली, टायमिंग प्रॉपर झालं नाही. आता या बॅट्समनचं मी तर म्हणेल या बॅट्समनला खेळायचं होतं डीप मिड विकेट रिजनमध्ये, परंतु इथे मात्र हा चेंडू शरीराचा वेध घेताना दिसलाय. आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. या डॉटच्या सहाय्याने मात्र धावपळक तिथे स्थिरावलाय 13 या आकड्यावरती. आणखी एक चेंडू पाहतोय परंतु पंच आमच्याकडे वळणार. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखी एक चुकी बावीसच्या माध्यमातून मैदानात केली जाते, कारण चेंडूंमध्ये व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू जर तुम्ही फेकले तर मात्र नक्कीच फलंदाज जागेवरती स्थित राहतो, परंतु पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले होते ते मात्र या ठिकाणी हर्षने. आणखी एक फटका येतोय, हा चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण कौशलच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे आणि इथे मात्र येणार एकच धाव. एका धावेच्या मदतीने 15 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेटचं नुकसान अद्यापपर्यंत ओम साईराज बीड या संघाला भोगावं लागलंय, परंतु ही जोडी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत धावसंख्येचा पाऊस पडणार का हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर ही जोडी देणार. इथे जर पाहायला गेला तर ऋषिकेश, मी म्हणेल भावेश सध्या फार चुकीची गोलंदाजी करतायत. या चेंडूवरती मोठा फटका अर्जित होणं अपेक्षित होता. मगाशी जसं म्हटलं की टायमिंग प्रॉपर होणं गरजेचं आहे, कारण कनेक्टिव्हिटी तुमची होत नाही आणि तिथे मात्र हा चेंडू डॉट जातोय. इथे सुद्धा या ठिकाणी फार चुकी गेली. इथे मात्र एकच धाव येणार. थेंबे थेंबे तळे साचे, कासवाच्या संत गतीने धावसंख्या पाहायला मिळते, कारण 2 विकेट पडल्याच्या नंतर एक प्रेशर आला. प्रेशर नंतर मात्र ऋषिकेश मैदानात आला. चौकार जरी आला तरी मात्र ऋषिकेशच्या नंतर मात्र हरेशने डाव सावरण्याचा नक्की प्रयत्न केलाय. आणखी एक शॉर्ट पिच, परंतु इथे मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जात आहे आणि या ठिकाणी पहिलं षटक दुसरं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकाच्या अंती धावपळक मात्र तिथे स्थिरावलेला. 16 आकड्यावरती या धावा पाहायला मिळत आहेत. 8च्या सरासरीने या धावा अद्यापपर्यंत कुठल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया. वावरले वर्सेस पलसदरी, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मध्यंतराला या सामन्याच्या टॉस बॉक्स मध्ये या. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक या ठिकाणी गोलंदाजीवरती येताना दिसतंय. या सीझनचा जर फार मोठा विचार करायला गेला तर कर्जत तालुक्यातील खेळाडू आहेत. अनेक वर्ष आपण या खेळाडूंना पाहिलंय, परंतु या सीझनमध्ये निवोदित खेळाडूंना मात्र फार मोठी संधी पाहायला मिळते आणि या संधीचं सोनं आहे. शिवशक्ती कडाव सुद्धा पाहिलं, त्याच्यानंतर मी कालचे संघ पाहिले, तलपे वडवले असेल, त्याच्यानंतर चांदई संघ असेल. फार मोठे मोठे संघ आहेत ज्यांनी मात्र आता नाविन्यपूर्ण खेळाडूंना संधी देण्यास सुरुवात केलेली आहे, कारण इथे कुठेतरी थांबणं ही काळाची गरज असते. कारण आपला एक काल असतो तो विसावला, कारण अजूनही वक्तव्य करेल. जाऊया मॅच कडे. फार चांगला फटका येतोय ऋषिकेशच्या फळीमधून डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार सनसनीखेज निर्माण करणारा षटकार. कारण मी वक्तव्य केला होता, कारण कालचा दिवस खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय लेवलच्या जागतिक दुनियेचा विचार करायला गेला आपण तर तिथे मात्र काळा दिवस म्हणून गणला जातोय. कारण ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू शेन वॉर्नचं आपण पाहिलं, कारण ज्याचं काल दुःखद निधन झालं.
हार्ट अटॅक, ज्याने मात्र त्याला हृदयविकाराचा झटका आला. 52 वर्षीय वय होतं, परंतु असं असताना सुद्धा, इतका फिटनेस असून सुद्धा या गोष्टी घडतात. परंतु 700 कसोटीमध्ये 700 बळी टिपणारा ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो शेन वॉर्न मात्र काल आपल्यातून निघून गेला. ही कालाची गरज आहे, कारण 52 वय होतं, थांबला होता, कारण माजी क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख होती. इथे फटका आलाय, पुनश्च आपण पाहतोय या ठिकाणी मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होणार. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न केला जात होता, परंतु तत्कालीन क्षेत्ररक्षण झालं आणि इथे मात्र एकच धाव येते. एका धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे, जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. जयेश हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार काढला ऋषिकेशच्या बॅटमधून, परंतु त्याच्यानंतर इथे ऋषिकेशला हा चेंडू फार मोठ्या फरकाने उंचीच्या दिशेने भिरकावायचा होता, आउट ऑफ दी पार्ट, परंतु आला नाहीये. आणखी एक फुलटॉस पाहायला मिळतोय. या क्षणी मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. ही क्रिकेट आहे, काय मैदानाची खासियत आहे मला माहित नाही. कालच्या दिवसात सुद्धा बरेचसे संघ, जिथे आकुर्ला असेल, वरवटणे असेल, या दोन्ही संघांचा जर तुम्ही करवंडी असेल, या बाकीच्या संघांचा जर विचार करायला गेलं तर दुसरी धाव कन्वर्ट करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आता सध्या म्हणायला गेलं तर बीड संघाच्या बाबतीत सुद्धा तेच सूत्र लागू होत आहे. वारंवार प्रयत्न होणं फार गरजेचं आहे, कारण एक धाव तुम्हाला या सामन्यामध्ये बरंच काही सांगून जाऊ शकते. इथे मात्र एक धावाला एका धावीच्या मदतीने धावफलक 24 या आकड्यावरती. इथे आणखी एक चांगला फटका येतोय. लॉंगऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात झाला. पंबल पाहायला मिळत आहे. उचलणार फेक करणार तत्पूर्वी मात्र येत आहेत या 2 धावा. हा प्रवास फार चांगला आहे, परंतु या प्रवासापर्यंत अंतिम क्षणापर्यंत मैदानात टिकून राहणं फार गरजेचं आहे. इथे मात्र 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांघिक कोट्यातलं 3रं षटक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज जयेशचे. आणखी एक चांगला फटका आला. इथे मात्र अभि कोणतीही चुकी करणार नाही यात शंका नव्हती. ऋषिकेश कर्णुकला मात्र परतावा लागेल. लॉंगांचा खेळाडू अभि देवगरे मात्र झेल प्राप्त करतोय आणि इथे मात्र 3रा हादरा दिला जातोय ओम साईराज बीड या संघाला. फार मोठी तफावत येताना दिसणार, कारण तितकाच बलाढ्य संघ शिवशक्ती कडाव, कारण ज्यांच्या गोलंदाजीचा वरचष्मा पाहायला गेलं तर पहिल्या षटकातच कौशल गुरावणे दाखवून दिला. त्याच्यानंतर भावेशने सुद्धा 9 धावा खर्च केल्यात. इथे सुद्धा षटकार आलाय, परंतु इथे अद्यापपर्यंत 10 धावा खर्च केल्यात जयेश गोलंदाजाने. म्हणजे धावसंख्येचा विचार करायला गेलं तर बीड संघाच्या धावसंख्येचा आलेख चढता पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. लॉंगऑफचा फटका येतोय तो 1 बाउन्स चौकार. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती आता मात्र धावा घेत आहेत, जाऊन पोहोचल्या त्या 30 या आकड्यावरती. 3 दशकांची धावसंख्या आहे आणि या धावसंख्येचा विचार करावा लागेल. आता शेवटचं षटक, हान सख्या तुझी बारी, म्हणजे हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये आता बीड संघाच्या धावसंख्येला उभारी येणार का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण नक्कीच या षटकात प्राप्त करूया. दरम्यान 3 षटके संपलेत, 3 विकेट सुद्धा झाल्या आहेत. 3 आकडा कितपत लाभदायक ठरेल बीड संघाला ते पाहणार आहोत. काल सुद्धा तेच सांगितलं होतं, आजही तेच सांगेल मित्रांनो, कारण समालोचक आहोत आणि प्रत्येक समालोचकाचं हेच कार्य आहे. सध्या बऱ्याचशा क्लिप या गोष्टीने व्हायरल होत आहेत, कारण सध्या उन्हाचा तडाखा आहे आणि असा उन्हाचा प्रकार असताना प्रत्येकाने मैदानात ज्यावेळी तुम्ही एंट्री करताय त्यावेळी भरपूर पाणी पिऊन मैदानात जा. आणि जर का मैदानात इमर्जन्सी तुम्हाला पाण्याची गरज लागली, जसा आपला नियम आहे की 2 षटकानंतर मैदानात पाणी जाईल, परंतु जर इमर्जन्सी लागली तर नक्कीच आयोजकांशी अंपायरशी संपर्क साधा, पाणी तुम्हाला पूर्तता केली जाईल. कारण इथे तुमच्या शरीराचा फिटनेस राखणं हे आमच्यासाठी फार मोलाचं आहे. आणि दरम्यान इथे 3 षटके संपलीत, धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 3 विकेटचं नुकसान. शेवटचं षटक येणार या इनिंगच्या स्लॉगवर आपल्याला पाहायला मिळेल. सचिन पवाले, खरं म्हणायला गेलं तर बऱ्याचशा कालाने मी या खेळाडूला मैदानात पाहतोय. माझा फार संपर्क या सीझनमध्ये सचिन पवालेंशी आला नाहीये, कारण त्यांच्यासाठी आमचं एक वाक्य ठरलेलं आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे वाक्य आहे आमचं. इथे फटका आलाय, फुलटॉस दिला सचिनने, परंतु इथे चुकी केली. चेंडू जातोय डिप मिड विकेट रीज आणि सीमारेखा बाहेर आलाय तो चौकार. स्फूर्ती तुमच्या माध्यमातून मैदानावरती निर्माण केली जाते. मी काल सुद्धा तेच म्हटलं होतं की फार सुंदर चित्रपट आहे पावनखिंड, नक्की जाऊन पहा मित्रांनो, कारण हा आपला हिंदू धर्माचा इतिहास आहे, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, तो विसरून कधी चालणार नाही.
आणखी एक चांगला फटका येतोय, परंतु या क्षणी आणखी एक झील पाहायला मिळतोय अभि देवगरेच्या भात्यामध्ये. इथे आणखी एक विकेट जाणार, फलंदाजाला परतावं लागतंय. मार्क वरती सचिन पवाले आल्याच्या नंतर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर त्याच बॅट्समनला मात्र या ठिकाणी परतावा लागलाय. फार चांगली गोलंदाजी. आता मात्र चेंडूमध्ये गती पाहायला मिळाली होती. थोडासा चेंडू राईट हँड ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र तो यशस्वी सुद्धा झाला. हा चेंडू मात्र डॉट येतोय. कमबॅक चांगला आलंय सचिन पवालीचं, कारण पहिला चेंडू सचिनने थोडासा अंदाधुंदी फेकला मी म्हणेल आणि त्याच्यावरती फलंदाजाने चौकार लगावला होता. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. धावपळात 34 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4 विकेटचं नुकसान. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्रीज वरती चेंडू पाहायला मिळालाय, जेणेकरून मात्र कोणतीही धाव घेता येणार नाहीये, कारण इथे फटका खणून काढला होता, परंतु पाहिजे तसा फटका या चेंडूवरती घेता आला नाहीये बॅट्समनला. हरेशसाठी पुढचा चेंडू असेल सचिन पवाले. फायर अँड फाईट. इथे मात्र एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावते. अतिघाईनं संकटात जाईल. बॅट्समन चला मैदानात रवाना व्हायचं. हा फटका आलाय. फुलटॉस चेंडूवरती समाचार पाहिजे तसा तक्तीवरती आला नाहीये. बॅकफुट वरती थोडे नक्की गेले होते. पंच करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु इथे 2 धावा कंप्लीट होणार आणि या 2 धावांच्या मदतीने इनिंग मात्र संपुष्टात येते. धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत या ठिकाणी 37 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 38 धावा संख्येची गरज आहे. काय घडेल सेकंड इनिंग मध्ये ते नक्की ऐकूया. तत्पूर्वी जाऊया आमच्या डीजेच्या सुमुद्राच्या संगीताकडे.
आज शिवशक्ती कडाव संघाचा विचार करायला गेलं तर आज कल्पेश सालुंगेंची कमतरता आहे. मनीष मिनविने नाही आहेत, हर्षद कडाव नाही आहेत, नितू भोईर नाही आहेत. म्हणजे जर विचार करायला गेलं तर एक फळी बॅकफुटवरती नक्की असू शकते, परंतु असं अजूनही मॅच आहे कारण इथे धुरंदार आहेत. कारण जर विचार करायला गेला तर कौशल गुरुकडे ती ताकद आहे, प्रकाश बदेनकडे ताकद आहे आणि आता मात्र गोलंदाजीला मैदानात दाखल होतोय गोलंदाज स्वतः ऋषिकेश कर्णूक. या ठिकाणी विचार करायला गेला 38 धावा संख्येचं टार्गेट आहे. प्रति षटकाचा विचार करूया आपण 9.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा कुटायच्या आहेत, ते आता शिवशक्ती कडाव संघाला आणि त्याच धावा रोखायच्या आहेत तर ओम साईराज बीड या संघाला. जाऊया मॅचकडे. फार चांगली मॅच आहे तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी, कारण या मॅचचा पहिली मॅच ठेवण्याचं विशेष कारण होतं की आमच्या संयोजकांना ही मॅच खऱ्या अर्थाने पाहायची होती. अर्थात ॲडव्होकेट सुमित भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद सुद्धा या व्यासपीठावरून लुटला जातोय. कारण इथे धावसंख्येचा विचार करायला गेला तर मित्र म्हणे शिवशक्ती कडाव संघासाठी तुटपुंजी धावसंख्या आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडतं आणि काहीही बिघडतं. परंतु या क्षणी ऋषिकेश कर्णूकचा पहिला चेंडू आहे, सामना करेल तो उजव्या हाताचा फलंदाज कौशल गुराव. फार चांगला फ्लिप केला चेंडूला, या ठिकाणी मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेखा बाहेर. हलकासा चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराने फार चांगली सुरुवात कौशल गुरावची. ऋषिकेश कर्णूकला आता मात्र टिचून भेदक मारा करणं फार गरजेचं आहे. हा शॉर्ट पिच चेंडू टॅप करून केला गेला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. सावध पावित्र्याने फटका केला गेला आणि सावध पावित्रा घेऊनच मात्र वेट अँड वॉच केला गेला. या ठिकाणी डॉट येतोय. चांगली सुरुवात होती, परंतु आता ऋषिकेशची सुरुवात चांगली होते का, कारण इथे हा चेंडू त्याने डॉट केलाय. पलसदर याने वावरले टॉससाठी. आपण फार चांगला चेंडू या ठिकाणी टप्पा खाल्ल्याच्या नंतर या ठिकाणी स्लोवर डिलिव्हरी आली आहे. दरम्यान जर विचार करायला गेला तर टायमिंग प्रॉपर झालं नाही कौशल गुरावचं या फटक्यावरती. इथे जर टायमिंग झालं असतं तर नक्कीच चेंडू आउट ऑफ दी पार्ट पाहायला मिळाला असता. दरम्यान या ठिकाणी अजित जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय. यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हा शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र गॅपचं सिलेक्शन फार चांगलं आहे. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा रिजन सीमारेखा बाग. आणखी एक दर्जेदार चौकार. माध्यमातून आपण पाहतोय 8 धावा धावपळकावरती आहेत. हा चांगला फटका आहे, इथे मात्र येतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर. सनसनीखेज निर्माण करणारा बिग हिट षटकार. या ठिकाणी षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 14 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ऋषिकेश कर्णूकचा. या षटकाचा विचार करायला गेलं तर पुनश्च सामना करेल कौशल गुराव. इथे फटका आलाय आणि आता या फटक्याने मात्र कौशल गुरावने सामन्यातली हवा काढून घेण्यास सुरुवात केली आहे. इथे चौकाराला चौकाराच्या मदतीने आता मात्र धावपळक जाऊन पोहोचलाय एका षटकाच्या अंती 18 या आकड्यावरती.
म्हटलं जातं की जोपर्यंत मनुष्याच्या पाप पुण्याचा समतोल साधला जात नाही तोपर्यंत शिर्डीच्या साहींचं आमंत्रण येत नाही. आणि तसंच तुमच्या बाबतीत आपण पाहतो या दोन्ही लहरी प्रस्तुत केल्या जात आहेत. या ठिकाणी मॅचकडे आपण वळूया, कारण इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि आता मात्र या ठिकाणी येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी 20 धावा संख्येची गरज, म्हणजे 18-20 असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळणार आहे. सांगे कोड्यातला दुसरं षटक गोलंदाज प्रतीक. पलसदरी आणि वावरलय आपणास वारंवार कॉल दिला जातोय. जर वेळेत आपण उपस्थित झाला नाहीत तर आपल्या सामन्याची षटके कमी होतील, याची प्रत्येकाने नोंद घ्या. हा फटका चांगला आहे, प्रकाश बदेच्या फळीमधून येतोय. स्क्वेअर आणि मिड विकेट मधून या चेंडूला ट्रॅव्हल केला, सीमारेखा बाहेर. षटकार पाहायला मिळतोय. ते 31 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी अजूनही 7च धाव संख्येची गरज. कोणती शंका नाहीये. हा फटका आला, या ठिकाणी पाहायला गेलं तर डिपेक्स्ट्राचा खेळाडू चेंडू खाली येतोय. एकच धाव होणार. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे मोठा फटका येतोय. काय घडतंय मैदानात, इथे आलाय तो चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक 36 या आकड्यावरती पाहायला मिळते. क्रिकेटच्या जगतातला सगळ्यात महत्वपूर्ण आकडा. डेझे आवश्यकता आहे. सामना आता सुटलाय तो मात्र ओम साईराच्या बीड संघाच्या हातातून, कारण पहिली फळी जी झलकली नाही. ओम साईराज बीड संघाची धावसंख्या फार कमतरतेत आली. मी मगाशीच म्हटलं होतं की शिवशक्ती कडाव संघासाठी धावसंख्या तुटपुंजी आहे. सांगे कोड्यातलं तिसरं षटक, गोलंदाज विशाल.
असं बीड संघाचे वक्तव्य नक्की केलं जात आहे. बीड संघाचे पाठीराखे बरंच काही सांगून जात आहेत. मयूर वाघमारे म्हणून ओळख आहे. पाहूया विशाला गोलंदाज. जर इथे मात्र मेडन षटक आला तर मी नक्कीच म्हणेल याला मयूर वाघमारे म्हणण्यास तुम्हाला काही हरकत नाहीये. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. पहिला चेंडू तो मयूर वाघमारेच्या नावाला साजेसाच फेकलाय. हा शॉर्ट पिच आला आणि इथे मात्र कौशल गुरवला परतावं लागतंय. धोका पत्करला होता मी म्हणेल गोलंदाजाने. चुकीची गोलंदाजी केली होती ना त्याच्यावरती चुकीची फलंदाजी साकारली कौशल गुरवण्याने. इथे आपल्याच फॉलोथ्रू मध्ये कौशल गुरवला त्याने परतावलाय. विशाला गोलंदाज आपण पाहतोय. ना फार चांगलं वाटतं कारण सिच्युएशन नुसार समालोचक त्याच्यानंतर अंपायर त्याच्यानंतर खेळाडू आणि त्याच्यानंतर डीजे यांचा जर संमेल साधला ना तर स्पर्धा फार उंची गाठताना दिसून येते. एक मजा सुद्धा स्पर्धेत पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र हे गाणं वाजवलं गोलंदाज विशालसाठी कारण इथे विकेट आली आहे. इथे आणखी एक झेल येत होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. इथे एकच धाव येणार. स्कोर मात्र लेवल होत आहे. इथे विजयासाठी एकच धावसंख्येची गरज आहे. वावरले आणि पलसदरी लास्ट कॉल आहे. आपण त्वरित या. पलसदरी उपस्थित आहे. वावरले संघ. हा फटका येतो. या क्षणी काय घडतंय आणखी एक मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. इथे मात्र